हिंसक झालेला आहे, पोलिसांना अक्षरशः अश्रुधुराचा वापर करावा लागतोय, कसं पाहताय? शांततेचं आव्हान आम्ही सातत्यानं करतोय। मी शिवाजी चौकामध्येच आहे सध्याला। काही लोक रस्त्यावर आलेले आहेत, कुठं काही तुरळक ठिकाणी काही जाळपोळीची घटना घडलेली आहे, ते सत्य आहे। पण परिस्थिती नियंत्रणाखाली आहे, कुणी घाबरून जायचं कारण नाहीये। आणि जी घटना काल दुर्दैवी घटना झालेली आहे, संविधानाचा काही समाजकंटकाने अपमान करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याच्यावर कडक कारवाई प्रशासन घेत आहे। सर्वसामान्य नागरिकांना विनंती करतो, सगळ्या समाजातील नागरिकांना विनंती करतो जनतेला की आपण शांततेनं हा बंद आपल्याला पाळायचा आहे। कसल्या प्रकारचं दंगलीचं गालबोट परभणीमध्ये लागता कामा नाहीये। आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहोत। माझी विनंती आहे की कसल्या प्रकारची जाळपोळ किंवा कुठेही दगडफेक करू नये, अशा प्रकारची माझी सर्व समाजातील सर्व स्तरातील लोकांना विनंती आहे। आपण सर्वांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं, अशा प्रकारचं आव्हान या निमित्ताने मी करतो। एकूणच राहुल पाटीलजी, मात्र गालबोट या प्रकरणाला लागलेला आहे, आतापर्यंत जाळपोळ सुद्धा आपल्याला दृश्यांमधून पाहायला मिळते। आता प्रशासनाचं पुढचं काय काम असणार आहे ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। आपण पाहतोय संविधानाची विटंबना केल्याचं हे प्रकरण आहे आणि त्यामुळे आता पोलीस आणि हे आंदोलक आमने सामने आलेले आहेत। अश्रुधुराच्या नळकांड्या पोलिसांना फोडाव्या लागलेल्या आहेत। मात्र पुन्हा एकदा